कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं। भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री शिंदेंचंही पटोलेंना ऑफरवर उत्तर। देशात सर्वधर्म समभाव कुठे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची ही वेळ, तर हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, राऊतांची टीका। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणामध्ये खोक्यावर 3 गुन्हे। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ, तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर। अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काहीच अंतरावर खोक्याचं हे घर। यापूर्वी घरात झाडाझडतीमध्ये वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडही जप्त। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, तर सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा यात काय दोष? कराड चाटे सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोजर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। मला आता बोलायचीही चोरी झाली आहे, मी नाराज वगैरे काहीही नाही। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। जयंत पाटील हे परिपक्व नेते आहेत, त्यांचा अंदाज सांगणं कठीण। जयंत पाटील पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत बारामतीमध्ये केव्हीके AI पद्धतीनं तयार केलेल्या ऊस शेतीची केली एकत्रित पाहणी। जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर आता शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा, तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात, हे कौतुकास्पद। सुप्रिया सुळेंचा मिश्किल टोला। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार, तर या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना नेमकं कुणाचं पाठबळ? तर हे शोधण्याची आता गरज। रोहिणी खडसेंचं वक्तव्य। देशभरात सध्या धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक, तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणातही शिमगोत्सवाची धूम। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह। राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी, तर मुंबई ठाण्यात सुद्धा कलाकार होळीच्या रंगात न्हाऊन गेले। होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष कारवाईची मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध। त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात BSF जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम। मोहिमेसाठी खास गुलाबी रंगांच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातून अजित पर्व या अभियानाला सुरुवात। गायच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ। उद्यापासून राज्यभरात आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गायीचं दूध 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर मिळणार। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा। शहरातील वातावरणात आता प्रदूषणाची वाढ। धुरकट आणि इमारतींवर सुद्धा धूळ साचली। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी आता मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे हे अनेक सार्वजनिक पदांवर। मतदारांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमानात वाढ, तर पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर। ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यामुळे मध्यरात्रीपासून अपघात। पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली। तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू। अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार। KL राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर आता अक्षय पटेलकडे संघाची जबाबदारी। 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम। सुनीता विल्यम्स यांचं अंतराळात परतण्याचा मार्ग आता मोकळा। एलॉन मस्क यांचं अंतराळात यान आज झेपावणार। क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण होणार, तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।